एका गावात एक शेतकरी राहत होता। त्याच्याकडे दूध देणाऱ्या 3 गाया होत्या। तो त्यांच्या दुधापासून दही आणि लोणी बनवत असे आणि ते विकून तो त्याचे घर चालवत असे। एक दिवस त्याच्या पत्नीने त्याला लोणी तयार करून दिलं आणि लोणी विकण्यासाठी तो गावाकडून शहराच्या दिशेने निघून गेला। ते लोणी पेढ्याच्या आकारासारखे बनवले होते आणि एका पेढ्याचे वजन 1 किलो होते। शहरात गेल्यावर शेतकऱ्याने नेहमीच्या एका दुकानदाराला लोणी विकले आणि दुकानदाराकडून त्याच्या घरी लागणारा किराणा घेऊन तो घरी गेला। शेतकरी गेल्यानंतर दुकानदाराने लोणी फ्रीजमध्ये ठेवण्यास सुरुवात केली। लोणी फ्रीजमध्ये ठेवत असताना त्याच्या मनात विचार आला की आपण एका पेढ्याचं वजन करून पाहू आणि त्याने एका पेढ्याचं वजन केलं तर पेढ्याचं वजन 900 ग्रॅमच होतं। मग त्याने दुसरा पेढा घेतला, त्याचेही वजन 900 ग्रॅमच होतं। मग त्याने तिसरा चौथा असे एक एक करून सगळ्या पेढ्यांचं वजन केलं, पण सगळेच पेढे 900 ग्रॅमच भरले। दुसऱ्या आठवड्यात जेव्हा शेतकरी लोणी घेऊन दुकानावर आला तेव्हा दुकानदार ओरडून म्हणाला, "येथून चालता हो, अशा बेईमानी आणि धोकेबाज माणसाचे मला तोंड पण पाहायचे नाही आणि यापुढे कोणताच व्यवहार पण करायचा नाही." शेतकरी म्हणाला, "अहो शेठ, काय झालं?" दुकानदार म्हणाला, "1 किलो लोणी म्हणून 900 ग्रॅम लोणी देणाऱ्या माणसाचे मला तोंड पण पाहायचे नाही." शेतकरी खूपच नम्रतेने म्हणाला, "शेठ, आम्ही गरीब माणसं, आमच्याकडे वजन करण्यासाठी वजन काटा कुठं आहे? तुमच्याकडून जी 1 किलो साखर नेतो ती साखर तराजूच्या एका पारड्यात ठेवतो आणि एका पारड्यात लोणी ठेवून वजन करतो." हे ऐकून दुकानदाराची बोलती बंद झाली आणि त्याने शरमेने मान खाली घातली। तर मित्रांनो, ह्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला परत मिळतं, मग तो मान सन्मान, इज्जत किंवा काहीही असो। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।